भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग 1 धर्मोपदेश करावा की करू नये। ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला। दुसऱ्या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करावा की स्वतःच्या कल्याणातच आपले उर्वरित जीवन व्यतीत करावे। त्यांनी विचार केला, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व समजणे आणि त्याचे अनुकरण करणे कठीण आहे। बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणारे नाही। ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे कठीण आहे। धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करून त्यापासून मुक्त होणे माणसाला कठीण आहे। माणसाला ब्राह्मणी कर्मवादापासून स्वतःची